नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनल GST स्कॉलरशिप क्लासवर. ठीक आहे. तर आपण पाहत होता RS अग्रवालची जे अंकगणित आहे ते बघत होता. तर त्याच्यातला पूर्ण मॅथचे प्रॉब्लेम आपण काय करणार आहोत, बघणार आहोत, सॉल्व करणार आहोत. त्याच्यामध्ये जे काही पण कन्सेप्ट आहेत ते आपल्याला नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. त्याच्यामध्ये कसं आहे, सर्व टाईपचे प्रॉब्लेम तुमचे काय होऊन जातात, कवर होऊन जातात. ठीक आहे. तर RS अग्रवाल ॲप डाउनलोड करायची आहे तुम्हाला आणि तिथून प्रश्न तुम्ही पाहू शकता आणि त्याचं सोल्युशन कसं काढायचं आहे ते इथं बघायचं. ठीक आहे. तर कुठपर्यंत झाले होते आपल्या मागच्या पार्टमध्ये, जवळजवळ 71पर्यंत झाले होते, बरोबर. तर 72 पासून आपण इथं पाहणार होतो. काय आहे 72? y + 1/z = 1 तथा x + 1/y = 1. तर x, y आणि z याची व्हॅल्यू किती, बरोबर. तर बघा, आता याला तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न कराल तर दोन्ही अलग अलग इक्वेशन बनतील, ज्याच्यामध्ये अलग अलग व्हेरिएबल राहतील. याच्यामध्ये y आणि z राहील, त्याच्यामध्ये x आणि y. त्यानंतर आता ते इक्वेशन सॉल्व, वेगवेगळे व्हेरिएबल बनले तर तुम्ही सॉल्व करू शकणार नाही. मग एकाची व्हॅल्यू दुसऱ्यामध्ये पुट करण्याचा प्रयत्न कराल तर तो अजून लंबा जाईल, है ना. तर याचे दुसरा टेक्निक म्हणजे काय, ते आपल्याला व्हॅल्यू काय करायला लागतील, थोड्याशा ॲज्युम व्हॅल्यू काय करायच्या, अशा व्हॅल्यू घ्यायला लागतील तुम्हाला, जेणेकरून यांची बेरीज किती आली पाहिजे, 1. यांची बेरीज किती आली पाहिजे, 1. तर काय घेऊन आपण, सपोज y डायरेक्टली आपण घेतला 1/2 आणि झेडची व्हॅल्यू काय घेतला, 2. झेडची व्हॅल्यू काय घेतला, तर बघा 1/2 प्लस हा 1 जसाच्या तसा आणि झेडची व्हॅल्यू काय टाकला आपण, तर काय येऊन जाईल, 1, बरोबर आहे. मग ह्याच व्हॅल्यू आपल्याला इकडे पण सॅटिस्फाईड करायला लागतील, जेणेकरून एक्सची व्हॅल्यू आपली बरोबर आली पाहिजे. वायची व्हॅल्यू काय घेतला आपण, 1/2. तर हा काय झाला असता, 1/1/, बरोबर, प्लस एक्स = हा 2 1 वर जाईल, 2 कसा जाईल, वर, तर 1. तर एक्सची व्हॅल्यू अशी मी काय घेऊ, एक्सची व्हॅल्यू अशी मी काय घेऊ, जेणेकरून यांची बेरीज जेव्हा करेन तेव्हा किती आल्या पाहिजे, 1. काय घ्यायला लागेल मग मला, -1 घेतलं तर मायनस प्लस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या, म्हणजे एक्सची व्हॅल्यू मला काय ॲज्युम करायला लागेल. आता होऊ शकते प्रत्येकाच्या व्हॅल्यू कशा येतील, वेगवेगळ्या येतील. कोणी इकडे ॲज्युम करेल, कोणी इकडे व्हॅल्यू ॲज्युम करेल याच्यामध्ये, तर याची व्हॅल्यू इकडे सॅटिस्फाईड करेल. जसं आपण इकडे ॲज्युम केला तर इकडे सॅटिस्फाईड केला, बरोबर. आणि कोणी इकडे ॲज्युम करेल तर इकडे सॅटिस्फाईड करेल. पण येणारा उत्तर जो आहे तुमचा गुणाकाराचा आहे, x × y × z, तो ॲन्सर कसा येईल तुमच्या सारखाच येईल, है ना. तर मग काय झालं असता, x y झेडची काढायची आहे, तर एक्सची व्हॅल्यू -1, वायची व्हॅल्यू 1/2 आणि झेडची व्हॅल्यू तर 2 कटला आणि किती आली, -1. तर हा बघा तुमचा ॲन्सर येईल -1. आहे का, x y z = -1. मागे उत्तर एकदा चेक करून टाका, -1 आहे का, तर आहे. हां, चला नेक्स्ट 73. काय आहे 73 मध्ये, a + b + c = किती दिलेला आहे, 13. तसेच a² + b² + c² किती दिलेला आहे, 69. तर आपल्याला काय काढायची आहे, ab + bc + ca = किती, बरोबर. तर बघा आपल्याजवळ हा याचा फॉर्म्युला होता बघा, a + b + c चा होल स्क्वेअर = a² + b² + c². मी लिहून दिला होता नंबर सिस्टम चॅप्टरमध्ये. एक्स्ट्राचे 3 फॉर्म्युले लिहून दिले होते, पुस्तकामध्ये तुम्हाला 9च दिलेले असतील, एक्स्ट्राचे आपण 2 या 3 लिहून दिले होते, बरोबर. मग याच्यामध्ये काय होता, प्लस ट्वाईस AB + BC + CA हा होता. ते याच्यातलं काय काय तुम्हाला दिलेलं आहे, हा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. हे आपल्याजवळ आयडेंटिटी आहे, अल्जेब्रिक आयडेंटिटी. ठीक आहे. त्याच्यापैकी काय काय दिलेलं आहे तुम्हाला बघा, यांची बेरीज दिलेली आहे 13. तर 13चा स्क्वेअर तुम्ही काढू शकता, है ना. तर 13चा स्क्वेअर आणि इकडे a² + b² + c² याची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला किती, आणि इकडे प्लस
ट्वाईस याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. अरे याची व्हॅल्यू काढायची आहे ना, क्वेश्चन मार्क आहे की नाही. तर पूर्ण लिहित बसत. 13चा स्क्वेअर 169 मायनस 60 हा इकडे येऊन जाईल. तर इकडे राहिला 2 आणि क्वेश्चन मार्क किती झाला भागीला. हा इकडे मल्टिप्लायमध्ये इकडे येईल तर डिवाइडमध्ये जाईल. मायनस डिवाइड करा किती आली. म्हणजे ए बी प्लस बी सी प्लस सी ए ची व्हॅल्यू किती आली. सोपा होता. म्हणून म्हटलं होतं तुम्हाला ते 2-3 फॉर्म्युले काय करा थोडेसे लक्षात ठेवून घ्या. कारण ते काढायच्या डेरिवेशन खूप लंब आहे त्यांच्या है ना. ते वरचेवाले आपण वेळेवर बनवू शकतो, छोटेवाले वेळेवर बनवू शकतो. देन 74 बघा काय दिलेलं आहे. 74 मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस 64 भागीला एक्स वाय वाय झेड प्लस आहे की मायनस आहे मायनस झेड एक्स इज इक्वल टू -2. तर काय काढायचे आपल्याला. आणि अजून दिलेला आहे आपल्याला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3z दिलेला आहे. तर आपल्याला काढायची आहे झेडची व्हॅल्यू. आपल्याला काय काढायची आहे झेडची व्हॅल्यू. कसे काढून. तर हे काही टर्म ओळखीचे दिसत आहेत असेवाले. हा वाला फॉर्म्युला बघा थोडासा आता जो वापरला होता आपण ए प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी सी प्लस सी ए या प्रकारे दिसत आहे तुम्हाला. तर इथं काही असा दिसत आहे ओळखीचा. हा आहे का इथं नाही आहे, पण हा आहे बघा हा आहे. मग हा मागचा टर्म आहे का इथं कसा आहे बघा. हा टोटल टर्म जर मी इकडे घेतला हा टोटल टर्म जर आहे की नाही आहे. म्हणजे याला थोडासा दुसऱ्या रूपामध्ये जर लिहिण्याचा प्रयत्न केला तर कसा आला असता. हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस 64 इज इक्वल टू -2. हा त्या बाजूला घेऊन गेलो एक्स वाय मायनस वाय झेड मायनस बरोबर की नाही. सपोज याच्यातला मायनस जर मी कॉमन काढला तर काय आला असता. हा मायनस कॉमन ना हा मायनस 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 2 हा झाला असता मायनस एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स बरोबर. तर या प्रकारे काहीतरी दिसत आहे तुम्हाला. सपोज ही टर्म मी या बाजूला आणलं असतो तर किंवा असंच राहू द्या याला असं करून घेऊ आपण. कसं बघा ही टर्म इकडे ही टर्म म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर हा मायनस आहे इकडे आला असता तर प्लस झाला असता. हा अंदरच्या जसाच्या ओके. आणि इकडे काय झालं असता 60 झालं असतं का. काय केलं आपण या टर्मला तिकडे घेऊन गेलो आणि या टर्मला इकडे आणलं. हे कळलं काय केलं तर ओके. पण आता काही ओळखीच्या दिसत आहे का तुम्हाला बघा. या प्रकारे हा दिसत आहे पण इथं कुठंतरी काय आहे मायनस. बाकी सेम आहे. मग मायनस कुठं आला थोडंसं लक्ष द्या. तर बी सी आणि सी एच्या ठिकाणी काहीतरी एक संख्या त्यानं काय घेतली असेल मायनस. इथे सगळ्या प्लस होत्या तर सगळ्या प्लस प्लसमध्ये आल्या. मग इथे या दोघांमध्ये कॉमन कोण आहे झेड. म्हणजे झेडला जर मी मायनस पकडलो या सीच्या ठिकाणी झेड आला असता ना तर झेडला मी मायनस पकडलो तर हे दोन्ही टर्म काय आल्या असत्या मायनस बरोबर आहे. म्हणजे हा काय लिहिलेला आहे म्हणजे हा कोणाचा एक्सप्लेनेशन राहू शकते. हा एक्सप्लेनेशन राहू शकते एक्स प्लस वाय मायनस स्क्वेअर राहू शकते का हवाला. हा एवढा फक्त हो की नाही राहू शकते. म्हणजे मी या कंप्लीट याच्या ठिकाणी हा मांडू शकतो. अरे मांडू शकतो. चला मांडा. काय आला असता याच्या ठिकाणी एक्स प्लस वाय मायनस झेडचा इज इक्वल टू आला असता. हां मग आपल्याला काय दिलेलं आहे अजून एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3z. तर 3z मायनस
चा किती राहिला 2z चा स्क्वेअर इज इक्वल टू टेकिंग स्क्वेअर रूट बोथ, तर 2z इज इक्वल टू 8. हा 64चा आहे ना, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. बघा या एका आयडेंटिटीचा वापर करून आपल्याला हा सोडवायचा आहे. ठीक आहे, तर काय झालं, हा 2z आहे झेड. हां, तर काय झालं असतं झेडची व्हॅल्यू 8/2 म्हणजे झेड इज इक्वल टू आहे का बघा उत्तरात 74 आहे. समजला कसा काढला, तर सगळ्यांना समजला का पहिले सांगा. काढता येईल जर काढण्याचा प्रयत्न झाला तर, प्रश्न पडला तर. हा एक्स्ट्रा आहे इथं. समजलं. याच्या ठिकाणी आपण हा मांडला. हा कसा ॲज्युम केला, तर इथं मायनस पकडला. दोघांमध्ये कॉमन कोण आहे झेड. झेडला जर मायनस पकडला तर दोन्ही टर्म काय आल्या असते आपल्या मायनस, कारण इंटू आहे त्याच्यामध्ये. तर सीच्या ठिकाणी आला असता आपला मायनस झेड. ठीक आहे, वाढू समोर. ओके 75 हे नाही आल्या का, ते काल आले होते नवीन कोणीतरी कायच्या, अरे BEd. ओके, तर देन आता हा जमेल तुम्हाला. काय लिहिलेला आहे बघा, इंटूमध्ये आहे. तो पॉईंट आपल्याला फक्त कन्फ्यूजसाठी दिलेला आहे ना. तर 1/+4 × 7 इंटू आहे हा. हां प्लस 7 × 10 प्लस 10 × 13 प्लस 13 × 16. ओके, मग याला काय लिहू शकतो आपण, तर 1/1 मायनस 1/4, पण 3 कुठेतरी गेला असता आहे ना. हां बघा इथं 3चा डिफरन्स निघत आहे ना. काय आला असता 1/1 मायनस 1/4. जर हा आपण लिहिला तर याच्या क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 1 1 1 4 म्हणजे 3/4 यायला पाहिजे. याचं उत्तर किती यायला पाहिजे, -1/7. तर 7 1 7 4 1 आणि 7 4 28 म्हणजे किती यायला पाहिजे, पुन्हा 3 असा यायला पाहिजे. तर हा 3 जो एक्स्ट्राचा आहे हा, ठीक आहे, याला आपण काय करून घेऊ, कॉमन काढून घेऊ. अरे कॉमन काढून घेऊ आणि त्याला 1/मध्ये 3 करून टाकू 1/मध्ये. ठीक आहे, तर 3 अगर कॉमन काढला आणि 1/मध्ये केला तर काय आला असता याचं उत्तर, कुठं गेला रे. तर याला आपण 1/मध्ये 3 लिहिला. का बरं, कारण हा 3 कटल्या पाहिजे म्हणून. हां मग हा कटला असता बघा, असा कटला असता सगळा. काय आला असता 1/16 आला असता. 1/3 इंटू 1/1/1/16. तर किती आला 16 1 16 मायनस 1 भागीला हां किती 15/3 म्हणजेच किती. ठीक आहे, या टाईपचे नंबर सिस्टममध्ये झालेले आहेत तुमचे. नाही त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला पण आपण पाहिला होता. 1 डिफरन्स फर्स्ट टर्म 1 फर्स्ट टर्म मायनस 1 लास्ट टर्म. यानं पण डायरेक्ट आला असतं तुमच्या. ठीक आहे, देन 76 काय दिलेलं आहे बघा, x इज इक्वल टू √2 प्लस 1 चा पावर -1 तर आपल्याला काढायचं आहे x³ मायनस 1/, इज इक्वल टू किती. ठीक आहे, तर आपले डायरेक्ट फॉर्म्युले पण होते x² वगैरेवाले जे पहिले सुरुवातीला सांगितले मी सिम्प्लिफिकेशनच्या. जर ते नाही जमत आहे तर आपल्याला बेसिक लावता पण येते a + b चा होल स्क्वेअर वगैरे. ठीक आहे,
आता पहिले बघूया की याच्यामध्ये अजून काही करू शकतो का. ठीक आहे, काय लिहिलेलं आहे बघा, √2 + 1 है ना. तर हा 1/3 दिलेला आहे पॉवरमध्ये, -1/3. याचा अर्थ काय होते, क्यूब रूट दिलेला आहे, क्यूब रूट दिलेला आहे. जर मी दोन्ही बाजूला काय केलं, क्यूबिंग बोथ साइड, तर या बाजूला काय झाला असता, तर याच्या बी काय झाला असता, -1/3 क्यूब झाला असता. आणि आपण हे शिकला प्रॉपर्टी काय असते, इंटूमध्ये असते. म्हणजे या -1/3 इंटूमध्ये 3 आहे, तर 3 काय आला असता, x³ ची व्हॅल्यू पॉवरमध्ये -1. बरोबर, पॉवरमध्ये -1 आहे, त्याला पुन्हा कसं लिहू शकतो, 1/, असं लिहू शकतो का. मग मला x³ ची व्हॅल्यू मिळाली, तर मी त्याच्यात डायरेक्ट पुट नाही करू शकत, अरे करू शकतो का. काय झालं असता, 1/√2 + 1 - 1/1√2 + 1 असा झाला असता. हा पलटून कुठे गेला असता, वर, तर √2 + 1 - √2 + 1 या प्रकारे आला असता. आता काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो. ओके, 1 1 जा आणि हा याचा मल्टिप्लाय होईल, तर काय झाला असता, √2 + 1 भागीला √2 + 1 आला असता, अरे आला असता. ओके, मग याला एक्सप्लेन करा, a + b चा होल स्क्वेअर लावून. सांग श्रीकांत काय येईल, स्क्वेअर रूटचा स्क्वेअर होईल, तर काय होईल, 2 होईल. √2 चा स्क्वेअर 2 प्लस ट्वाईस √2 × 1 AB आला, आणि बीचा म्हणजे 1च्या खाली जसाच्या, हां इकडे काय आला, मग पुन्हा 1 -2 आणि यांचा गुणाकार 2 1 जा 2 -2√2 -1 असं झालं असता. हां, मग मायनस मायनस प्लस, अरे मायनस मायनस प्लस -3 झाला असता. 1 - 3 -2, अरे -2 आला असता. आणि हा √2 + 1, तर -2 भागीला √2 प्लस, आता 2 कॉमन, -2 कॉमन काढा, तर काय राहिला, 1 राहिला याच्याजवळ, प्लस √2, फक्त काय राहिला, 2√2 राहिला का, 2 कॉमन काढला ना आपण, हां √2, आणि भागीलामध्ये काय आहे, √2 प्लस, बघा √2 + 1 म्हणा, नाही तर 1 + √2 म्हणा. हा काय झाला, ॲन्सर काय आला असता, बघा आहे का, समजला. हा काय केला, तर काय केला समजला, इथं मेन होता हा. हे श्रीकांत तू काम मागे पुढे करत आहेस काही का, डाटा ऑफचा असेल, मोबाईल डाटा ऑफ म्हणून नाव लिहिलं असेल, आहे ना, आहे का बाय, ओके दाब, काही नाही होत त्याला, तो मोबाईल डाटा ऑफचा आहे. ठीक आहे, झाला, समजला. हा वाळू समोर, त्यानंतर काय आहे बघा, 77 बघा, a/b = 4/5, b/c = 15/16. ओके, तर काय काढायचे आहे तुम्हाला, c² - a²
आणि सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू किती. आता बघा लक्ष द्या, तुम्हाला दोन दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत. कोणत्या, कोणाच्या, बीच्या. हा रेशो आहे ॲक्च्युली, हा काय आहे. तर दोन दोन व्हॅल्यू कशा घ्यायच्या बीची. सपोज आता याच्या प्रश्नामध्ये बी असती तर बीची व्हॅल्यू तुम्ही ही घेतल्या असत्या की ही घेतल्या असत्या, कोणती घेतल्या असत्या. चल ठीक आहे, बीची व्हॅल्यू नाही आहे सर, डायरेक्ट ए आहे आणि सी आहे. एची व्हॅल्यू डायरेक्ट तुम्ही 4 घ्याल, सीची व्हॅल्यू डायरेक्ट 16 घ्याल. सोडवून पाल, उत्तर येणार चुकीचं उत्तर निघेल. चाहे तर सोडवून पहा. मग काय करावं लागेल असा, त्याचा कंबाईन रेशो काढावा लागेल तिघायचा. हा सेपरेट सेपरेट आपल्याला रेशो दिलेला आहे. आपल्याला दिलेला आहे की बा ए रेशो बी इज इक्वल टू 4:5 आणि बी रेशो सी इज इक्वल टू 15:16. एक तर आपल्याला बीची व्हॅल्यू सेम करावं लागेल इथं डायरेक्ट. कसं, तर इथं 3च्या मल्टिप्लाय करून, तर इथं बी 3च्या मल्टिप्लाय. बघा बीची व्हॅल्यू काय झाली असती 15, तर वर पण किती झाली असती 12 झाली असती. म्हणजे ए रेशो बी रेशो सीचा कंबाईंड रेशो काय आला असता 4×3 रेशो बीची व्हॅल्यू 15 आणि सीची व्हॅल्यू जशीच्या 15-16 आहे ना ऑलरेडी. आता ह्या व्हॅल्यू जर तुम्ही वापराल तर तुमचं उत्तर काय येईल, करेक्ट येईल, नाहीतर येणार. कळली गोष्ट. चाहतं विदाऊट हा केल्यानं तुम्ही पहिले सोडवून पाहाल, विदाऊट हा केल्यानं येते का तर पाहा. आता व्हॅल्यू बरोबर येईल बघा. कारण पाहून घ्यायच्या पहिले की बा बीची व्हॅल्यू इथं हे आहे, इथं हे आहे. दोन दोन व्हॅल्यू ठेवू शकतो का आपण, नाही. हां, तर मग सीचा स्क्वेअर म्हणते. सीचा स्क्वेअर, सीची व्हॅल्यू किती आलेली आहे 16चा स्क्वेअर आणि एचा स्क्वेअर 12चा स्क्वेअर. इकडे सीचा स्क्वेअर किती प्लस 12चा. हां, डायरेक्ट करा, डायरेक्ट मांडू शकता विदाऊट एक्स. हां, किती झाली असती इकडे 16चा स्क्वेअर 56 मायनस 140. इकडे 256 प्लस बेरीज किती झाली खाली, ए खाली रे 400 झाली बरोबर. आणि वर 6तून 4 गेले 2, 1 1. आता बघा काटा 4 न कट्टे बघा, 4 1 4 2 3 राहिले, 4 8 म्हणजे 28/100. तरी किती न कट्टे 4 न कट्टे 4 7 आणि 4 25. तर बघा आता आली व्हॅल्यू, आली 7/25. जर तुम्ही डायरेक्ट एची व्हॅल्यू ती ठेवल्या असत्या आणि सीची व्हॅल्यू ही ठेवल्या असता तर उत्तर मिळाला नसता. कळलं काय म्हटलं तर लक्षात येईल. कोण कोण सोडून पाहिला होता घरी, सोडून पाहिल्या होत्या, आला होता उत्तर. असा केली होती, हां असा केल्या असाल तर येईल, डायरेक्ट असं येणार. वाढू समोर. देन 78 बघा काय दिलेलं आहे. जर 8⁻x + 1 इज इक्वल टू 64. अजून काय दिलेलं आहे 64च्या डोक्यावर काय आहे का, तर 3 3⁻2x + 1 इज इक्वल टू किती. बरोबर. कसं काढाल, एक्सची पहिले व्हॅल्यू काढायला लागेल आपल्याला किती आहे. तर ते एक तर बेस सारखा करा, बेस सारखा करा. याला तुम्ही 8च्या पॉवरमध्ये मांडू शकता का, हो की नाही, हो. तर किती मांडू शकता, म्हणजे 8चा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर मांडू शकता. लक्ष द्या इकडे. आता बेस बेस सारखे झाले तर पॉवर बी का असायला पाहिजेत. तर एक्सची व्हॅल्यू हा या साईडला झालं तर मायनस होईल किती 1. एक्सची व्हॅल्यू किती आली, पुट द व्हॅल्यू गेट द, म्हणजे 2 × 1 + 1 इज इक्वल टू किती, म्हणजेच बेक बेन 1 3, 3च्या पॉवर 3 म्हणजेच किती आला समोर. देन 79 सेम आहे, सेम आहे, करू शकता.
नाही, 10च्या पॉवरमध्ये येतच नाही 125. तर बघा इथं हा जो दिसत आहे तुम्हाला काय दिसत आहे, 5चा क्यूब दिसत आहे. पण इथं त्याला 5च्या क्यूबमध्ये मांडू शकता का? नाही, है ना. तर म्हणजे याला डायरेक्टली म्हणजे आपण सॉल्व करू शकत नाही, पण ॲडजस्टमेंट करू शकतो सर्ट्स अँड इंडायसेसचे नियम लावून. कसं तर बघा, तर याला आपण लिहिला असता 5चा क्यूब, तर याला पण क्यूबच्या फॉर्मॅटमध्ये जर लिहायचं आहे तर मी असं लिहू शकलो असतो, कारण मल्टिप्लायमध्ये आहे. अरे मल्टिप्लायमध्ये आहे, तर काय झालं असता, क्यूब क्यूब म्हणजे 10⁻⁻x ची व्हॅल्यू काय झाली असती 5. पण मला काय काढायची आहे 10⁻²x, त्याला मायनसमध्ये घेऊ शकतो 1 मध्ये मी. तर 2x ची व्हॅल्यू काढायची आहे, तर दोन्ही बाजूला काय करावं लागेल, पुन्हा स्क्वेअरिंग. याला म्हणतात काय, ॲडजस्टमेंट. ठीक आहे. तर एक्सच्या पॉवर काय 2 आणि 5च्या पॉवर बी काय झाला असता, तर इथं काय आला असता 25 आला असता. तर मायनस, आता मायनसचा काढायचा आहे म्हणजेच याला 1 मध्ये लिहा लागेल. अरे लिहा लागेल 10⁻⁻2x म्हणजेच काय झाला असता, हा आहे ना आपल्याजवळ नियम, a⁻−n कॅन बी रिटन ॲज a⁻. अरे आहे का, तर याला मी असं लिहितो या स्टेपमध्ये 1/10⁻⁻2x. तर याला वर लिहायचं आहे, तर 10⁻⁻2x = 1/25. ठीक आहे. तर बघा डायरेक्ट जर सॉल्व होत नसेल तर मग आपल्याला सर्ट्स अँड इंडायसेस लावावे लागतील. आपण दोन्ही बाजूला स्क्वेअरिंग करायची आहे, तर दोन्ही बाजूला क्यूबिंग करायची आहे. रिक्वायर्ड ॲन्सरकडे पाहायचं, इथं काय स्क्वेअरिंग, तर मग स्क्वेअरिंगकडे जायचं. ठीक आहे. देन अंशी जमेल, अंशी डायरेक्ट दिलेला आहे तुम्हाला a-b ची व्हॅल्यू, क्यूबिंग बोथ साईड कराल. अरे कराल, जमेल. 81 नाही दिलेली आहे, जमल का नाही जमल, वाढू समोर पक्का. 80 जमेल सगळ्यांना, 80 ठीक आहे. काय दिलेलं आहे, a-b ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, तर तुम्हाला काढायचं आहे a³ - b³ - 3ab = किती. तर आपण याला क्यूबिंग बोथ साईड करू. तर काय झाला असता a - bच्या आणि इकडे 1च्या पण, तर काय आला असता याच्या a³ - 3ab a - b + b³ असंच काहीतरी आहे. मायनसवाला बघा सगळा मायनसच आहे, -b³ आला असता = 1च्या. आता a - b ची व्हॅल्यू किती होती आपल्याजवळ ठेवला, म्हणजे a³ या b³ समोर घ्या -3ab 1 × 1 म्हणजेच काय आला असता, अरे आला असता तर कुठेतरी असेल 1 बघा आहे. त्यानंतर 81 काय आहे a - b = 1 आणि a² + b² किती दिलेला आहे 41. तर काय काढा म्हणत आहे, a + b ची व्हॅल्यू काढा, a + b ची व्हॅल्यू काढा. बघा आता यालाच थोडासा ॲडजस्टमेंट इकडे a - b = 1, स्क्वेअरिंग बोथ साईड करा. स्क्वेअरिंग कराल दोन्ही बाजूला काय होईल, a² - 2ab + b² = 1चा स्क्वेअर. हां, आता a² + b² ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला, किती दिलेली आहे 41 - 2ab = त्या बाजूला गेला, हा त्या बाजूला गेला, तर -40 अरे आला असता
म्हणजेच किती आली असती, मायनस ट्वाईस ए बीची व्हॅल्यू आली असती -40. तर ट्वाईस ए बीची व्हॅल्यू किती झाली, ट्वाईस ए बीची व्हॅल्यू किती झाली, 40 झाली. तर ए बीची व्हॅल्यू 20 काढू शकता, कोणतीही वापरू शकता, ही बी वापरू शकता, ती बी वापरू शकता. आपल्याला काढायची आहे a प्लस बी. तर बघा a प्लस बीचा होल स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअरनं बी स्क्वेअरची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, किती दिलेली आहे 40 बरोबर, प्लस ट्वाईस ए बीची व्हॅल्यू किती दिलेली आहे, किती झाला 81 झाला. ए प्लस बीचा होल स्क्वेअर 81 आला. तर ए प्लस बी किती, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड आला असता. जमेल का, काय केला तिथल्या तिथंच आहे सगळं. म्हणून ते फॉर्म्युले खूप जरुरी, तुम्हाला पाठांतर करा म्हटलं, ते करून घ्याल, नाहीतर मग बनवा. वाढू समोर, देन चिल्लर आहेत हे बघा, या प्रकारचं झालेलं आहे, या प्रकारचं झालेलं आहे. सेम प्रॉब्लेम झालेला आहे. दाखवू वर, दाखवू. एक्स कन्सिडर कराल इक्वलमध्ये, तर एक्सची व्हॅल्यू 2x होईल, वायची व्हॅल्यू 3x आणि झेडची व्हॅल्यू 5x त्यांच्यामध्ये ठेवून द्याल. आता एक्स ऑलरेडी क्वेश्चनमध्ये आहे, तर तुम्ही यम पुट कराल. यम समजते, यम काही पण इक्वल काही पण ठेवू एक व्हेरिएबल. आणि एक्स इथंच आहे ना, तर एक्स कसा ठेवाल, यम ठेवा. तर प्रत्येकाच्या उत्तर यममध्ये निघला असता. कटपीट झाल्यावर तुम्हाला फायनल आन्सर अशा रूपामध्ये भेटला असता. ठीक आहे. देन हा बघा 83. आता उलटा, पहिले काय देत होता आपल्याला, एक्स बाय वायची व्हॅल्यू देत होता, अशा वाल्याची काढा म्हणे. आता असा दिलन, याची काढा म्हणे. काढू शकतो पक्का, यस. क्रॉस मल्टिप्लाय 83 4x मायनस 3y भागिला 7x प्लस 6y इज इक्वल टू 4/13. तर एक्स बाय वायची व्हॅल्यू क्रॉस मल्टिप्लाय करा. एक्स एक्स एका बाजूला घेऊन जाल, वाय वाय मग रेशो काढून टाकाल त्याच्या. जमल, वाढू समोर पक्का, ओके. याच्या क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यायचा आहे, करूनच घ्या. आता लिहिलं होतं 13 52x मायनस 13 39y. त्या बाजूला जाईल 7 x आणि 6 24y. एक्स एक्स एका बाजूला म्हणजेच 52x मायनस 28 आणि इकडे 24y. हा मायनस आहे, इकडे जाईल तर ओके. किती आली बेरीज, मायनस 12तून 8 गेले 4, 4तून 2 गेले 2 बरोबर. हां, इकडे 9 4 13, हात चालला 1, किती आला. तर एक्सच्या खाली वाय आणा आणि 63च्या खाली 24. कितीनं कटते आता, 3 न, 3 8 3 2 6 3 1 ते 21 असेल बघा, कुठेतरी आहे. सेम 84 काय लिहिलेलं आहे बघा, ए स्क्वेअर मायनस 6a मायनस 1 इज इक्वल टू, तर a मायनस 1/a इज इक्वल टू. तर येतं फॅक्टर समजतात तुम्हाला, फॅक्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन समजते. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे कन्सेप्ट आठवतात की मागच्यावाल्या कॉन्स्टंटवाल्या टर्मचे फॅक्टर पाळा लागतात ना, ते फॅक्टर तिथं लिहावे. तशा टाईपचं दिसत आहे काही की नाही दिसत आहे, दिसत आहे. इक्वल टूमध्ये 0 आहे, तर आपण तसं म्हणू शकतो. तर -1चे असे फॅक्टर पाडायचे आहेत ज्यांची बेरीज -6 होईल, पॉसिबलच नाही. -1चे असे फॅक्टर ज्यांची बेरीज -6 होईल, नाही आहे पॉसिबल. मग
सोडवून पाहून त्या बाजूला न्या. ए स्क्वेअर मायनस 6a इज इक्वल टू 1. ए स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस 6a. काय मिळेल? जाऊ द्या, त्याला त्या बाजूला ना, याला या बाजूला ना. ओके, म्हणजे माहीतच होते हे. ए स्क्वेअर आणि मायनस 1 आणि याले 6a, याला इकडे घेऊन गेलो. ठीक आहे. डिवायडिंग बाय ए करा. डिवायडिंग बाय ए. तर काय झालं असता? ए स्क्वेअर भागिला मायनस 1 बाय इज इक्वल टू 6a अपॉन ए के बाकी आहे. समजलं? नजरिया थोडासा चेंज. आता हर प्रॉब्लेमले सॉल्व तर आपण याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या तरीक्यानं पाहिला, पण नाही जमला म्हणजे का करावं लागेल? काहीतरी ॲडजस्टमेंट करावा. प्रश्नामध्येच काय आहे सांगतो मी तुम्हाला नेहमी. प्रश्नामध्येच काय भेटेल तुम्हाला? उत्तर. त्याचा क्लू तुम्हाला तिथूनच भेटेल. कुठेतरी जायचं आहे बा, काहीतरी करायचं आहे बा. देन 85 काय म्हणते? 37 1/2 में कितने 1/8 है? तर 37 1/2 में कितने 1/8 है? तर याचा गुणाकार करा. पहिले साधा फ्रॅक्शन बनवा याचा. सपोज मी म्हटलं 56 मध्ये किती वेळा 7 आलेले आहे? तर किती वेळा? बे इकडे पाय ना पहिले. 56 मध्ये किती 7 आलेले आहेत? तर हा 56 काय होता? तर 7 गुणिला 8 होता. तर हा 7 किती वेळा आला असेल? समजलं? तर हा 7 7 कटला की नाही? तर म्हणजे 8 भेटला की नाही उत्तर? तसंच याच्या काढायचं आहे. किती झाले असते गुणाकार? 74 प्लस 1 75/2. आणि हा उलटा झाला असता तर 8/1. हां, मग 2 आणि 75 चौ 300. 75 चौ 300 ना. 75 2 आहे का उत्तर? कुठं आहे बे? इनमें से कोई नहीं. पाहून गेल मागे. ठीक आहे. देन 86 बघा काय म्हणते आता. 86 किसी संख्या के 3/4 का 2/5 यदि 174 है तो वह संख्या कितनी है? जसा म्हणलं तसा करा. किसी संख्या म्हणलं ना, त्याच्या ठिकाणी काय घेऊन घ्यायचा? एक्स. तर एक्स का 3/4 मतलब 3/4 का 2 कितना आहे म्हणते? 170. तर एक्सची व्हॅल्यू नाही काढू शकत का भाऊ तुम्ही? अरे काढू शकता. हे डिवाइड मध्ये आहेत. इकडे गेले तर वर गेले, इंटू गेले. अरे इंटू मध्ये गेले असते आणि हे 3 × 2 खाली आले असते. 2 दुने 3 कट्टे बघा. 3 बाची 3 8 5 दुने जमेल. वाढू समोर. वाढू 86 होता का 87 होता? 86. 87 एक संख्या के 2/3 का 3/3. ओके काढू शकता. सेम आहे. तसाच आहे ना? अरे तसाच आहे की नाही? एक संख्या के 2/3 का 3/4 यदि इतना है तो इस संख्या का पहिले एक्स ची व्हॅल्यू काढाल. मग त्या एक्सचा काय काढायचा आहे? 1/4 का 3/5. 1/4 × 3/5 काढू शकता. हो की नाही? वाढू समोर. 88 काय म्हणते? एक संख्या को
357 से भाग देने पर शेष 39 प्राप्त होता है, यदि उस संख्या को 17 से भाग दे तो क्या प्राप्त होगा। मी सांगितलं या प्रकारचा प्रॉब्लेम नंबर सिस्टममध्ये काय करायचं म्हटलं, संख्याला भाग देऊन पाहायची काही गरज, कोणाला भाग द्याल, रिमाइंडर किती प्राप्त होता म्हणते पहिल्या वेळेस, किसी संख्या एक संख्या म्हणजे कोणती तरी संख्या असेल x, इला भाग दिला म्हणते कितीनं 357, तर रिमाइंडर किती वाजते म्हणते 39, तर त्याच संख्याला कितीनं भाग दिल्यावर 17ने भाग दिल्यावर रिमाइंडर किती, तर मी म्हणलो रिमाइंडर काढायचा आहे तर डायरेक्ट काय करा 39ला 17नं भाग द्या, 17 दुने किती राहिले 6 करायला असं तुमचा आन्सर आहे। डायरेक्ट पुस्तकात पाहाल तर लॉंग कट मेथड भेटेल तुम्हाला, तेवढा लॉंग कट जाण्याची गरज नाही। देन 89, एक परीक्षा में एक विद्यार्थी को किसी संख्या का 3/14 ज्ञात करना था, म्हणजे ते एका संख्येचा 3/14 काढायचा होता, त्रुटिवश उसने 3/4 ज्ञात किया, मतलब गलतीने त्याने किती काढलं 3/4, जो कि सही उत्तर से कितना अधिक है म्हणते, म्हणजे मोठा कोण असेल, चूकवाला की बरोबरवाला, चूकवाला कोणता आहे 3/4, हा मोठा आहे म्हणते 140, म्हणजे मोठा कोण असेल 3/4 वाला असेल है ना, तर एक करेक्ट वाला काय यायला पाहिजे x चा 3/14 बरोबर, आणि इनकरेक्ट वाला x चा 3/4 ना, हा मोठा आहे म्हणते, याच्यापेक्षा हा कितीने मोठा आहे 150, तर याच्यामधून हा मायनस करीन तर हा येईल की नाही, का म्हटलं मी याच्यामधून हा मायनस करीन तर हा येईल की, अरे येईल का, याच्यापेक्षा हा एवढ्याने मोठा आहे म्हणते ना, तर 3x/4 मायनस 3x/14, हा x वरच्या संख्येला मल्टिप्लाय होत असते, ठीक आहे, तर 3x इंटू मध्ये आहे ना, हां इज इक्वल टू 150, सोडवू शकता की नाही, वाढू समोर, हा समोर सोडवू शकता ना, ओके। देन 90, एक विद्यार्थी को किसी संख्या को 27 से गुना करने को कहा गया, त्रुटिवश उसने 72 से गुना कर दिया, यह कि सही उत्तर अधिक है, तो ओके काढू शकता, सेम तसाच आहे, तिथे फ्रॅक्शन होता इथं नंबर। देन यदि 9 4/9 में से 6 3 घटाया जाए तो अंतर से गुना कर रहे तो अंतिम उत्तर क्या होगा, काढू शकता, यांचं जो उत्तर येईल त्याला 220 न मल्टिप्लाय करायचं आहे, तर फायनल आन्सर किती येईल तो काढू शकता तुम्ही। देन 92, कि एक विद्यार्थी को किसी संख्या का 3/2 भाग निकालने को कहा गया, उसने सेम प्रश्न वरच्या सारखा, काढू शकता की नाही, ओके। देन 93 बघा काय दिलेलं आहे 93 मध्ये, 2n प्लस 2n मायनस 1 भागीला 2n प्लस 1 मायनस 2n, कसं सोडवाल, काय येईल, काही सोल्युशन याचा, रेल्वेमध्ये आला होता म्हणते अशा प्रकारचा प्रश्न। एखाद्या एनची व्हॅल्यू ठेवून पाहून बरं एखादी काय ते, तर सपोज 2 मायनस प्लस n मायनस 1 म्हणजे 1 आणि n प्लस 2 म्हणजे 3 मायनस 2च्या पॉवर 1, तर किती आला 4 आणि प्लस 1 प्लस 2 6 आणि इकडे 8 मायनस 2 म्हणजेच 4 म्हणजेच 3/2 आहे का, मागे उत्तर 3/2 आहे का, मागे उत्तर 3/2 आहे का,
हां बघा, हां 4 लिहिलो का मी ना, हे भगवान. हां 6 इकडे किती आला असता 6, तर 1 आहे का मागे उत्तर? इथं 1 तर आहेच नाही. अबे इथं 2 पाहिजे होता ना, बरोबर तो होता मी. इथं 2च्या पॉवर 2 4 आला असता, तर 6/4 3/2 आला. मागे आहे का? आता मी यांची व्हॅल्यू काय पुट केलो इथं, तुम्ही यांची व्हॅल्यू 3 पुट करून पाहू. आता 3 प्लस 3 मायनस 1, 3 मायनस 1 3 प्लस 1 3, बरोबर. आता पहा 2च्या पॉवर 3 8, 2च्या पॉवर 2 2च्या पॉवर 4, 2च्या पॉवर 3 किती आला 12/8, 4 दुने 8. म्हणजे काही बी ठेवा यांच्या ठिकाणी काय येऊन राहिलेलं आहे. ठीक आहे. आता याला नॉर्मल पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न कराल तर मग गई भैंस पाणी में. तर मी ना काय केलं, 2 व्हॅल्यू ठेवून पाहिलं, दोन्ही व्हॅल्यूच्या वेळेस काय उत्तर भेटला. म्हणजे हे फॉर्म्युला टाईपचा बनलेला आहे, त्याच्यामध्ये पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर करायचा. अरे समजून राहिले. तर तुम्ही व्हॅल्यू यांच्या ठिकाणी पुट करून ठेवू शकता, पुट करून पाहू शकता. कारण उत्तरामध्ये मला मेन म्हणजे ऑप्शनमध्ये मला अशा प्रकारच्या व्हॅल्यू दिसल्या, ह्या अशा प्रकारच्या. तर मला वाटलं की बा डायरेक्ट आपण व्हॅल्यू पुट करून सनी काढू शकतो. ठीक आहे. देन 94 सोपा आहे, करू शकता. पलटवत वर जायचे अशा टाईपचं झालेलं आहे. तुमच्या नमुना प्रश्नामध्ये सॉल्ड एक्झाम्पलमध्ये झालेला आहे. 95 जमेल, 96 जमेल, 97 जमेल, 98 कोणाचं उत्तर तेवढा येते तो काढायचे. म्हणजे 4ही प्रश्न 4ही ऑप्शन सोडून पाहावं लागतील. जमेल. अरे याच्यातले 4ही ऑप्शन सोडून पाहावं लागतील. देन 99 बघा. 99 काय म्हणते, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू काय म्हणते 0. तर ए स्क्वेअर अपॉन बी सी प्लस बी स्क्वेअर अपॉन सी ए प्लस सी स्क्वेअर अपॉन ए बी का मान कितना हो. कसं काढाल. हे बघा, हा फॉर्म्युला दिसतो तुम्हाला एक, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी आहे काय. हां त्याच्या मल्टिप्लायमध्ये काय आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस मायनसमध्ये काय आहे, ए बी प्लस बी सी प्लस सी ए आणि ब्रॅकेट क्लोज प्लस काय आहे, बरोबर. याच्यामध्ये प्रयत्न करा काहीतरी. ए बी सीची व्हॅल्यू काय आहे आपल्याजवळ 0, तर 0 सोबत हा पूर्ण टर्म मल्टिप्लाय होईल तर काय येईल. म्हणजे का वाचला 3ABC वाचला. आणि इकडे काय वाचला ए क्यूब बे क्यूब अन वाचला. हा ABC डिवाइडमध्ये गेला सपोज, प्रत्येकाच्या तिघांना डिवाइडमध्ये जाईल ना, तिघांच्या डिवाइडमध्ये जाईल तर तिघांना सेपरेट देऊ शकतो मी. अरे हा तिघांच्या सेपरेट, सपोज हा ABC आहे, हा तिघांचा कॉमन असेल तेव्हाच तो कॉमन लिहिला आहे. म्हणजे ए क्यूब भागीला बी क्यूब भागीला सी क्यूब भागीला इज इक्वल टू, बरोबर. बघा आता ए बी बी सी सी म्हणजेच काय आला असता, ए स्क्वेअर अपॉन
बी सी प्लस बी स्क्वेअर अपॉन ए सी प्लस सी स्क्वेअर अपॉन इज इक्वल टू आहे का आन्सर मध्ये? कुठं आहे बे? कोणता सोडून? हां, समजला का कसा आला तर? आता बघा, मला पण काही समजला नव्हता पहिले जेव्हा मी पाहिलं प्रॉब्लेमकडे, मला पण काही समजला नाही कसा सोडवायचा बा वगैरे वगैरे, नाही का. मग आपल्याला फॉर्म्युले माहीत आहेत, तर ते फॉर्म्युला टर्म मला इथं कुठेतरी दिसल्या. मग तशा टाईपचे दोन फॉर्म्युले होते, आपला ए स्क्वेअरवाला आणि एक क्यूबवाला. तर स्क्वेअरवाल्यामध्ये तर तसा काही दिसला नाही मला, ज्याला आम्ही कॅन्सल आउट करू. तो क्यूबवाला पाहिलो, ए प्लस बी प्लस सीचा होल क्यूब. इथं पाहिलो की बा ए स्क्वेअर आहे तर खाली ए आहे का? नाही. इथं बी स्क्वेअर आहे, खाली बी आहे का? म्हणजे काय झालं असेल, ए बी सी काटला. आणि वरून हे झिरो दिसली, तर या झिरोवरून समजून गेला की हे पूर्ण टर्म काय झाली? झिरो. मल्टिप्लायमध्ये आहे आणि हे फक्त वाचली असेल. अरे समजलं? तर म्हणून ते फॉर्म्युले आपल्या हमेशा कुठं पाहिजेत? डोळ्यासमोर. ठीक आहे. तर जिथं अभ्यास करता तिथं चिटकवून ठेवत चला, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर राहतील. एक्झाम येतपर्यंत ॲटोमॅटिक का होतील? आठवतात. अरे ठीक आहे. देन एक्झामच्या वेळेस फक्त रिवाईज करून जायचं. देन हा बी तसाच आहे बघा, आहे तसाच. करू शकता? सेम आहे तसाच. सांगू का करू शकता? ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू आणि ए बी प्लस बी सी प्लस ए सी किती आहे? 20. तर आपल्याजवळ हा फॉर्म्युला आहे बघा, ए प्लस बी प्लस सीचा होल क्यूब इज इक्वल टू काय होता? ए स्क्वेअर बी स्क्वेअर सॉरी ए प्लस बी प्लस सी इंटू मोठा ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ए बी होता ना सच? माइनस होता. अच्छा, माइनस ए बी प्लस बी सी प्लस ए सी ब्रॅकेट क्लोज प्लस थ्राईस ए बी या प्रकारे होता. हां, आपल्याला काढायचं काय आहे फायनल? ए क्यूब बी क्यूब सी क्यूब मायनस 3abc बरोबर. तर ए क्यूब बी क्यूब प्लस मायनस 3abc इज इक्वल टू किती? हा बघा, हा प्लसमध्ये आहे, इकडे येईल तर पण इथे ए क्यूब बी क्यूब सी क्यूब म्हणते. अरे मी फॉर्म्युलाच गेलो तिलो. ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब या प्रकारे आहे. हा त्या बाजूला येईल तर इकडे येईल तर मायनस. पुट द व्हॅल्यू गेट द. अरे डायरेक्ट पुट करू शकता ना. ए बी सीची किती आहे? इंटू अजून काय दिलेलं आहे? हां, हा काढावं लागेल. हा अजून पुन्हा तो फॉर्म्युला वापरू शकता बघा 10 नंबरचा. ए प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी सी प्लस ए सी. इथून तुम्हाला याची व्हॅल्यू मिळेल. हे व्हॅल्यू कुठं पुट कराल? इथं पुट कराल. हे व्हॅल्यू इथूनच घ्याल, काढू शकता बघा. 11चा स्क्वेअर इकडे, हा मायनसमध्ये येईल, इकडे येईल तर पूर्ण टर्म -2 आणि याची व्हॅल्यू किती दिलेली आहे? तर या बाजूला का राहिला? हां, 11चा स्क्वेअर 120 आणि 20 दुने 2 दुने ओके. मायनस करा, 81 राहिला. तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली? ही व्हॅल्यू इथं पुट करा. 81 मायनस हे किती आहे ऑलरेडी? आला.
येईल आता नाही यायचं आता बी मायनस करा ना रे 61 11 1 11 हातच्याला 1 11 सकम 66 नाही 1 7 671 आहे बघा. तर हे दोन्ही फॉर्म्युले किती इम्पॉर्टंट आहेत आता तुमच्या लक्षात आलं असेल. अरे आहे तर यांना थोडासा डोक्यामध्ये वापरून ठेवा, टाकून ठेवा. ठीक आहे, वाढू समोर. देन 101. अरे बापरे, काय दिसतं 101 मध्ये? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ट्वाइस बी सी मायनस सी स्क्वेअर भागीला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस बी सी ए बी मायनस सी स्क्वेअर. इथं पुन्हा मंत्र हरपले होते आपले, है ना? मंत्र काय झाले होते? तर काहीतरी कॉमनवाला कार्यक्रम आहे इथं थोडासा बघा. सपोज या टर्मला मी थोडासा या इकडे पहिले लिहून टाकतो. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस 2bc मायनस सी स्क्वेअर. हिच्या पहिले आपण कार्यक्रम निपटवून काय होते बघा. इथून सपोज मायनस कॉमन काढला तर काय आला असता? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस बी सी प्लस, हा कोणाचा एक्सप्लेनेशन दिसत आहे? कोणाचा दिसत आहे? बी प्लस सीचा दिसत आहे असाच. अरे असाच काहीतरी दिसत आहे. मग याला इकडे बघा, इकडे बघा. ए स्क्वेअर प्लस ट्वाइस बी प्लस ट्वाइस ए बी मायनस सी स्क्वेअर. तर याला थोडासा कॉमन काढा म्हणजे हा कोणाचा एक्सप्लेनेशन दिसत आहे? तर ए प्लस बीचा मायनस दिसत आहे. तर आता याचे दोन ब्रॅकेट बनवा. ए स्क्वेअर बी स्क्वेअर पकडून हे आपल्याजवळ प्रॉपर्टी आहे ना, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. तर एक्स मायनस वाय अरे होते. तर बनवा बरं. एक ब्रॅकेट मायनसचा ज्याला असता, हो की नाही, आणि एक ब्रॅकेट ह्याला असता. इकडे एक्सप्लेन करा याला. मायनस बी मायनस, बरोबर. इकडे ए बी प्लस मायनस सी ए बी प्लस सी. दोन ब्रॅकेट असे बनले असते. आता ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू अपॉनमध्ये मांडून टाका. याचा एक्सप्लेनेशन काय आला? ए मायनस बी मायनस सी ए प्लस बी प्लस भागीला ए प्लस बी मायनस सी ए प्लस बी प्लस सी आला. ए मायनस बी मायनस सी ए प्लस बी मायनस सी. कोणता येत आहे बघा. ठीक आहे. तर कधी कधी अशा टाईपचे थोडेसे डोक्याच्या वरचे वाले वगैरे येतात, होते कधी कधी बडी शहरों में. देन 102. तर मी बी काही पहिले पाहत नाही भाऊ, मला तेवढा वेळ नाही आहे. मी येतो सरळ. सकाळची बॅच घेतलो का तुमची बॅच, जे आले ते धडधड 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 धडधड. मला ते पाहिले काही वेळ आहे. ठीक आहे, चला बघा. देन याच्यामध्ये काय करू शकता? पुन्हा तसा चला. पुन्हा तसा चला. हां, काय करू शकता याच्यामध्ये? लावा डोका काहीतरी. बघा वरतं दिसून राहिला ए क्यूब बी क्यूब सी क्यूब. ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब. आणि खाली दिसून राहिला 9 ए बी आणि सी. असा टाईपचा काहीतरी दिसून राहिला. अरे दिसते का?
हां, मग का करू शकतो त्याच्या तुम्ही करू का शकता कन्सिडर केला सपोज ए ची व्हॅल्यू कन्सिडर केला एक्स मायनस वाय, बी ची व्हॅल्यू कन्सिडर केला काय होती वाय मायनस, सी ची व्हॅल्यू कन्सिडर केला काय, तर ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू काय निघत आहे एक्स मायनस वाय प्लस वाय मायनस झेड, लक्ष द्या इकडे थोडासा, प्लस झेड मायनस कटला 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 कटला, म्हणजे ए बी सीची व्हॅल्यू का आली 0. अरे कळलं का, हा वापरलो मी त्याच्यात. ठीक आहे, तर आपल्याजवळ एक फॉर्म्युला आहे बघा, काय आहे तो तिसऱ्या नंबरचा, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी मोठा ब्रॅकेट अंडर ब्रॅकेट ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस, मायनस आहे का प्लस आहे, मायनस ए बी प्लस बी सी प्लस ए सी मोठा ब्रॅकेट प्लस थ्राईस, असं काहीतरी दिलेलं आहे. बस तसंच काहीतरी दिसलं मला इथं, म्हणजे ॲक्च्युली काय दिसलं होतं एक्स मायनस वायचा क्यूब प्लस वाय मायनस झेडचा क्यूब प्लस झेड मायनस एक्सचा. आता हा एवढा मोठा सातारला भात काही जम नाही, तर त्याच्या ठिकाणी आपण काय ठेवला एक्स मायनस वायच्या ठिकाणी ए, वाय मायनस झेडच्या ठिकाणी अरे असाच होता 9 एक्स मायनस वाय वाय मायनस झेड झेड मायनस एक्स असं काहीतरी होता ना. तर मला हेच टर्म खाली दिसले, तर सरळ मला क्लिक झाला दिमागामध्ये का असा काहीतरी आपण शिकलेला अरे आहो. हां, तर मग याची जर एक्सप्लेनेशन लक्ष द्या, याचा जर एक्सप्लेनेशन मी ना हा मांडलो असतो, म्हणजे याच्या ठिकाणी हा पूर्ण मांडलो असतो एवढा मोठा, तर हा पूर्ण टर्म काय झाला असता 0. का बरं, कारण ए प्लस बी प्लस सी याच्या ठिकाणी जेव्हा एक्स वायच्या व्हॅल्यू ठेवलो मी ना तर काय आली इथं 0 ठेवलो, तर हा पूर्ण टर्म का होऊन जाईल 0. म्हणजे वर काय आला असता फक्त 3abc आला असता, काय आला असता 3ab, आणि खाली ऑलरेडी किती आहे 3 1 3 3, तर 1/, आहे ना. हां, लवकर भेटला ना, नाही तर बहुत वेळ खाल्लं नसतं ना, आपल्याला खाल्लं नसतं ना. तर कधी कधी होते, कधी कधी लवकर भेटते, कधी कधी ते एक्झाममध्ये थोडसा शांतीनं प्रेमानं घ्यायचा. ठीक आहे, चालेल. 102 झाला. आता 103 मध्ये तसंच काहीतरी असेल बघा, पुन्हा वन्स मोर तसा झालेला आहे. हे कावेत बी एक्स वाय परेशान करून टाकला एक्स न. 100 एक्स स्क्वेअर मायनस, तुम्ही तर मस्त बसून सनी एकदम पाहायचा आनंद घेता सिनेमाचा, पण असं नाही का पेन चालवून पाहून का थोडसा सोडवून पाहून, नाही आमच्या कुरातच नाही लिहिला आहे सर तो. तुम्ही पहा, तुम्ही क्लास घेता, तुम्ही सोडवा, नाही तर नको सोडवा झालेला, राहू दे झालेला तसाच, काही टेन्शन नाही आम्हाला. काही लाज लज्जा सप्पा इकून खाल्ला म्हणा आम्ही. डोका लावून पाहायची गोष्ट सर, डोका म्हणजे का होते पहिले ते सांगा. काही गलत लिहिलो तो तरी पहा बे, कम से कम स्क्रीनवरच्या बरोबर लिहिलो का तो तरी पहा. हा, त्या पोरी बरोबर काम करते, तुम्ही नाही करा ना लायकांनो. होती का सेल्यावर. ठीक आहे, आपल्याला तर काही जम आता पा काहीतरी जमवून पाहून जुगाड. हे आपल्याला इथं पूर्ण याच्यामध्ये मला एक फॉर्म्युला दिसून राहिला, कोणता दिसून राहिला तुम्हाला, कोठी आहे बे,
दिसून राहिला? अबे तिकडे नाही, इकडे दिसून राहिला मला. दिसून राहिला? हर एक ठिकाणी बीच्या ठिकाणी हा ब्रॅकेट कन्सिडर करा, हर एक ठिकाणी वेगवेगळा लावा. ठीक आहे. सपोज हे एक टर्म पकडलो ना, हे एक टर्म पकडलो, तर पहिला ब्रॅकेट काय बनला असता? एक्स मायनस वाय मायनस झेड. हो की नाही? हो की नाही? हा एक मोठा ब्रॅकेट झाला. एक्स प्लस वाय मायनस हा दुसरा ब्रॅकेट. हो की नाही? खाली बघा, एक्स प्लस झेड मायनस वाय हा पहिला ब्रॅकेट, एक्स प्लस झेड प्लस वाय हा बरोबर. आता यालाच थोडंसं समोर सोडून आपण पहिल्यालाच हा ब्रॅकेट जेव्हा ओपन होईल तर एक्स मायनस वाय होईल का? होईल का? प्लस एक्स प्लस वाय मायनस खाली एक्स प्लस, आता एक्स वायच्या रूपात आणून ना, थोडंसं आपली ABCD येते ना आपल्याला, एक्स वाय झेड अशा रूपात आणून टाकून यायला, मायनस प्लस हा याला बी थोडंसं एक्स वाय झेडच्या रूपात आणून टाकून, चांगला नाही दिसत का होता काय ती सगळा प्लस प्लस होता. हां, तर इथं एक्स प्लस वाय प्लस बरोबर काय झालं इथं एक ब्रॅकेट. अरे कटला. आता याच्या बी डिनॉमिनेटरमध्ये का वाचेल सांगू का? चाय तर काढून पहा. काढून पहा म्हणला सर आहे ना, सरच काढतील ना मी थोड्या वेळानं. बहुतच कमी न्या. वाय मायनस हा एक ब्रॅकेट बनला असता, दुसरा ब्रॅकेट वाय प्लस एक्स मायनस झेड हा दुसरा ब्रॅकेट, इकडे एक्स प्लस वाय मायनस झेड पहिला ब्रॅकेट, एक्स प्लस वाय प्लस झेड दुसरा, इकडे झेड मायनस एक्स मायनस वाय पहिला ब्रॅकेट आणि झेड प्लस एक्स मायनस वाय दुसरा ब्रॅकेट भागीला वाय प्लस झेड मायनस एक्स पहिला ब्रॅकेट, वाय प्लस झेड प्लस एक्स दुसरा ब्रॅकेट. ओके. हां, इकडे पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर मायनस एक्स प्लस इकडे एक्स प्लस वाय मायनस झेड, इकडे एक्स प्लस वाय मायनस इकडे. हो की नाही? हो की नाही? हो की नाही? इकडे एक्स प्लस वाय प्लस झेड, इकडे थांबा पहिले वरचा सोडवतो. झेड मायनस असा काहीतरी झाला असता. हां, इकडे झेड प्लस एक्स मायनस, आता इकडे बाबूजी जरा धीरे चलो, मागे पुढे चालेल. हा कटू शकते ना भाऊ? नाही कट, फक्त मागे पुढे लिहिला आहे, मागे आहे तर तोच. इकडं हा ना, हा कटला असता बे, इथं प्लस होता, इथं का होता? आता सगळ्यांच्या डिनॉमिनेटरमध्ये काय वाचला? काय वाचला? तर कंबाईन लिहू शकतो का? आणि वरत काय होता? ॲडिशन होती, त्या ॲडिशन करू शकतो का? ॲडिशनमध्ये सिम्बॉल चेंज होतात का? कोणीतरी हो म्हणत होता, तो आगरीचा बच्चा. सांगू का तुले? सांगू का? सांगू का तुले? हां, तुले वाटला मायावर नजर नाही पडली? जमली रे पुढी, जमली जमली जमली. अबे नजर सगळ्यावर राहते. इकडे बा कटला. अबे ये तर हाच होता, तर कायला एवढा मोठा उत्तर लिहिला असता माहित नाही, फालतूच्या फालतू असा डायरेक्ट देऊन देतास. आम्ही डायरेक्ट काटला असता, डायरेक्ट 1, पण नाही. हा लिहिलं एवढा मोठा सोंगाडा खायचा का हो तर? हा का नाही?
तर हा असा सोडवायचा ए प्लस ए मायनस बी होल स्क्वेअर. किती इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे बघा, आहे का नाही? हां, मग जमल? वाढू समोर? नाही समजला? फक्त म्हणा तुम्ही नाही समजला. हां, अरे बापा रे बापा रे बापा रे बापा. 104 काय म्हणते बघा, एक्स स्टार वाय इज इक्वल टू 3x प्लस 2y. बापा बापा 3x प्लस 2y. तर भाई म्हणते 2 स्टार 3 आणि 3 स्टार 4. अरे रे रे रे, इज इक्वल टू नागोबा. काय केलं मग? पहिल्यावाल्या टर्मले 3 मल्टिप्लाय, तर पहिल्यावाल्या टर्मले 3 मल्टिप्लाय, दुसऱ्यावाल्या टर्मले 2 मल्टिप्लाय, तर दुसऱ्यावाल्या टर्मले जमला 3 इकडे किती आला, इकडे बी तसाच करायला लागल. पहिल्यावाल्या टर्मले 3 मल्टिप्लाय, तर 3 गुणिला प्लस दुसऱ्यावाल्या टर्मले काय केलं 2 मल्टिप्लाय, तर 2 × 4 3 त्रिक 9 प्लस 4 दूने 8 9 आणि 8 होतेत का 17 12 आहे का? आहे. जसा म्हणलं तसा करायचा आहे. 105 होमवर्क, 106 होमवर्क, 107 होमवर्क, 108 होमवर्क, 109 नाही. हा काय बे काय दिलं बे. यदि